नमस्कार सर्व शिक्षक मित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो. टी हिंदीच्या अभ्यासक्रमामध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. त्याचप्रकारे हिंदीचा CTTचा जो अभ्यासक्रम आहे तो अभ्यासक्रमसुद्धा याच धर्तीवर आधारित असणार आहे. त्याकरता हिंदी आणि मराठी त्याचप्रमाणे CTT आणि TET दोन्ही परीक्षेसाठी हा अभ्यासक्रम खूप महत्त्वाचा आहे. सुरू करूया. आपण आजची आपली हिंदी जी तासिका आहे ती हिंदीची तासिका संधी, यापूर्वी देखील संधी या विषयावर हिंदीच्या आपण तासिका घेतलेली आहे. तर ही भाग क्रमांक 2 संधी असणार आहे. तर सुरू करूया आजची आपली तासिका. पहिला प्रश्न आहे, तपोवन शब्द में कौन सी संधी है? तर या ठिकाणी आपण बघू शकता आपल्याला समोर 4 पर्याय देण्यात आलेले आहे. त्यापैकी शेवटचा पर्याय बघा, विसर्ग संधी. कारण हा विसर्ग संधीचा प्रकार आहे. कारण तपोवन शब्दाचा जर आपण विसर्ग जर केला, विग्रह जर केला, तर या ठिकाणी तप अधिक वन अशा प्रकारे तपोवन सुरू होतो. तपोवन हा जो शब्द तयार होतो विग्रह केल्यानंतर, तप अधिक वन. तर पहिल्या शब्दामध्ये विसर्गाच्या अगोदर अ आणि त्याच्यानंतर कोणताही तिसरा, पाचवा किंवा चौथा जर स्वर येत असेल, वर्ण त्या ठिकाणी येत असेल, तर त्या ठिकाणी त्याचं रूपांतर कशामध्ये होणार आहे? ओमध्ये होतं. लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे जर विसर्गाच्या अगोदर अ स्वर असेल आणि चौथा, पाचवा वर्ण या य, र, ल, व, हो असं जर येत असेल तर त्याचं रूपांतर ओमध्ये होतं. म्हणून तपोवन हा शब्द तयार होतो. म्हणून हा जो पर्याय आहे, पर्याय क्रमांक डी, विसर्ग संधी, हा या प्रश्नाचा योग्य पर्याय आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 2, मोहर्मी का सही संधि विच्छेद क्या होगा? आता मोहर्मी जो आहे, मोहर्मी हा जो शब्द तयार झालेला आहे याचा आपल्याला संधि विच्छेद करायचा आहे. तर पर्याय क्रमांक डी जो आहे, महा अधिक उर्मी. तर आ अधिक उ एकत्र येऊन ओ तयार होतो. म्हणून हा गुण स्वर संधीचं उदाहरण आहे. म्हणून महा अधिक उर्मी, पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 3, उज्ज्वल का सही संधि विच्छेद कौन सा है? तर पर्याय क्रमांक 1 बघा, उत अधिक ज्वल. जर त च्या नंतर ज जर येत असेल तर त चा सुद्धा ज तयार होतो. लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे पहिल्या शब्दामध्ये त जो आहे त्याच्या पुढं जर ज आला तर त्या ठिकाणी लक्षात ठेवायचं, तो जो त आहे त्याचं रूपांतर सुद्धा ज मध्ये होतं आणि उज्ज्वल हा शब्द तयार होतो. तर हा या ठिकाणी व्यंजन संधीचा नियम आहे. म्हणून पर्याय क्रमांक ए, उत अधिक ज्वल हे या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 4, अन्वय शब्द में कौन सी स्वर संधि है? तर अन्वय हा जो शब्द आहे, अन्वय शब्दामध्ये कोणती स्वर संधी आहे आपल्याला बघायचं आहे. तर या ठिकाणी हा जो प्रकार आहे, पर्याय क्रमांक बी, यन संधीचं हे उदाहरण आहे. आता हे कसं तयार झालं? अनु अधिक अय. जर तुम्ही अन्वय शब्दाची जर फोड केली तर अनु अधिक अय बरोबर अन्वय शब्द तयार होतो. म्हणजेच उ जो आहे पहिल्या शब्दामधला उ हा स्वर किंवा मोठा जरी उ असला तरी, म्हणजे ऱ्हस्व उ किंवा दीर्घ उच्या नंतर जर कोणताही भिन्न स्वर जर त्या ठिकाणी येत असेल तर त्याचं रूपांतर व मध्ये होतं. म्हणून या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे, हा बी यन संधीचा प्रकार आहे. म्हणून पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे. पुढचा प्रश्न, निष्कपट शब्द का सही संधि विच्छेद क्या होगा? तर या ठिकाणी हा विसर्ग संधीचा प्रकार आहे. म्हणून पर्याय क्रमांक सी बघा, नि अधिक कपट हे या ठिकाणी या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे. कारण विसर्ग लागण्यापूर्वी शब्दामध्ये कोणता स्वर आलेला आहे? तर ई किंवा उ जर आला आणि त्याच्यानंतर दुसऱ्या शब्दामध्ये क, ख, ट, फ, फ याच्यापैकी कोणताही जर वर्ण आला तर त्या ठिकाणी त्याचं रूपांतर, विसर्गाचं रूपांतर षटकोनाच्या श मध्ये होतं आणि निष्कपट अशा प्रकारे शब्द तयार होतो. म्हणून पर्याय क्रमांक सी, निकपट हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. 6वा प्रश्न बघा, सदानंद का सही संधि विच्छेद चुनिये. मग सदानंद शब्दाचा विग्रह जर आपण केला तर योग्य विग्रह जो आहे तो पर्याय क्रमांक सी बघा, सत अधिक आनंद. तर या ठिकाणी जर पहिल्या शब्दामध्ये जर आपण बघितलं तर त्यामध्ये त वर्ण आलेला आहे आणि त्याच्यानंतर जर कोणताही स्वर त्या ठिकाणी येत असेल लक्षात, म्हणजे या ठिकाणी आ हा स्वर आलेला आहे. तच्या नंतर जर आ स्वर आला
कोणताही स्वर जरी आला तर त्या ठिकाणी जो काही शब्द आहे त्या शब्दाचं जे रूपांतर आहे सदा जर बघितलं सत अधिक आनंद म्हणजे तचं रूपांतर कशामध्ये होतं द मध्ये होत असतं. म्हणून या ठिकाणी काय शब्द तयार झाला, या ठिकाणी सदानंद हा शब्द तयार होतो. कारण का आचं रूपांतर द ला काना लागतो सदा होतं, कारण तचं रूपांतर आमध्ये तचं रूपांतर कशामध्ये झालं द मध्ये झालेलं आहे. म्हणजे सत अधिक आनंद त च्या पुढे जर कोणताही त्या ठिकाणी जर स्वर आला तर त्याचं रूपांतर त च्या ऐवजी कशामध्ये होतं द मध्ये होतं. म्हणजे तचं तिसरं अक्षर जे आहे त च्या वर या लाईनमध्ये त थ द ध तिसरं अक्षर त्या ठिकाणी येत असतं. अशा प्रकारे हे पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 7. वागीश शब्द में प्रयुक्त संधि का नाम क्या है? तर या ठिकाणी कोणत्या प्रकारची संधी आलेली आहे वागीशमध्ये, तर पहिले आपल्याला वागीश शब्दाची फोड करावं लागेल. वाक अधिक ईश अशा प्रकारे वागीश शब्द होतो. तर या ठिकाणी क व्यंजन जो आहे त्याचं रूपांतर ग मध्ये होत असतं. म्हणून या ठिकाणी हे व्यंजन संधीचं उदाहरण आहे. पर्याय क्रमांक ए व्यंजन संधी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. 8वां प्रश्न बघा, निम्नलिखित में से किस शब्द में रुद्धि स्वर संधि है? तर या ठिकाणी जर तुम्ही बघितलं सगळ्यात शेवटचं बघा सदैव. सदैव शब्दामध्ये याची जर आपण जर फोड केली तर सदा अधिक एव अशा प्रकारे सदैव शब्द तयार होतो. आता पहिल्या शब्दामधला आ आणि नंतरचा ए, आ आणि ए मिळून ऐ तयार होतो. अशा प्रकारे या ठिकाणी स्वरामध्ये काय झालेली आहे रुद्धी झालेली आहे की नाही. म्हणून या ठिकाणी हा कशाचा प्रकार आहे तर हा रुद्धी स्वर संधीचा प्रकार आहे. म्हणून पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. 9वा प्रश्न बघा, दुस्तर का सही संधि विच्छेद क्या होगा? दुस्तर शब्दाचा विग्रह योग्य विग्रह काय होईल तर हा विसर्ग संधीचा प्रकार आहे. तर या ठिकाणी दुह अधिक तर म्हणजे पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 10. भाऊक शब्द का सही संधि विच्छेद क्या है? तर भाऊक, मग आता भाऊचं हा जो शब्द आहे या शब्दाचा योग्य संधी विग्रह सगळ्यात शेवटचा बघा, भाऊ अधिक उक म्हणजे हा आयादी संधीचा प्रकार आहे. म्हणजे पहिल्या शब्दातला आऊ आणि नंतरचा ऊ आ अधिक ऊ मिळून आऊ तयार होतो आणि अशा प्रकारे भाऊ शब्द बनतो. म्हणून पर्याय क्रमांक डी भो अधिक उक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. परिच्छेद शब्द में कौन सी संधि है? आता परिच्छेद या शब्दाचं आपण जर बघितलं तर या ठिकाणी कोणता प्रकार आहे मग त्याचा आपल्याला विग्रह करायचा अगोदर. कोणताही शब्द शोधताना विग्रह अगोदर करायचा. मग आता परी अधिक छेद, परी अधिक छेद म्हणजे या ठिकाणी कोणत्याही स्वराच्या नंतर छ जर येत असेल त्या ठिकाणी लक्षात ठेवा, यदि किसी स्वर के बाद छ वर्ण आए, हा हिंदीतला नियम सांगतोय मी, यदि किसी स्वर के बाद छ वर्ण आए तो छ से पहले च जोड़ दिया जाता है. म्हणून पर्याय क्रमांक सी व्यंजन संधी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक सी. त्यानंतर प्रश्न क्रमांक 12 कडे जाऊया आपण. मनोहर का सही संधि विच्छेद कौन सा है? आता मनोहर जो शब्द आहे हा सुद्धा विसर्ग संधीचा प्रकार आहे. मग या ठिकाणी विसर्ग संधी फक्त एकाच ठिकाणी आलेली आहे, मन अधिक हर. म्हणजे या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे विसर्गाच्या अगोदर अ हा स्वर असतो म्हणजे न मध्ये अ स्वर आहे आणि त्याच्यानंतर जर ह येत असेल तर त्या ठिकाणी त्याचं काय बनतं ओ बनतो. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक सी मन अधिक हर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. 13वा प्रश्न, प्रत्येक शब्द का संधि विच्छेद क्या होगा? आता प्रत्येक हा शब्द याच्या अगोदर पण आलेला आहे. प्रत्येक प्रति अधिक एक पर्याय क्रमांक सी बघा, प्रति अधिक एक त्याला पहिली वेरंटी आलेली आहे यामध्ये. प्रति अधिक एक म्हणजे ई पहिल्या शब्दातला ई आणि नंतरचा ए, ई आणि ए मिळून ए तयार होतो. एवर एक मात्रा ए. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. चला पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 14. दिगंबर शब्द का सही संधि विच्छेद क्या है? आता दिगंबर हा शब्दाची जर फोड आपण जर केली तर दिक्क अधिक अंबर. प्रश्न क्रमांक 14 मध्ये जर बघितलं तर दिक्क अधिक अंबर व्यंजन संधिच्या नियमानुसार वर्ग के पहले वर्ण का क के बाद स्वर आने पर क के अपने ही वर्ग के तीसरे वर्ग में उसका बदल जाना. म्हणजे या ठिकाणी हा व्यंजन संधीचा नियम आहे. जर या ठिकाणी पहिल्या अक्षरामध्ये जर क येत असेल त्याच्यानंतर जर एखादा स्वर आला असेल क च्या नंतर जर स्वर आला असेल
तर त्या ठिकाणी कचं रूपांतर त्याच वर्गातील ग मध्ये होतं. असं या ठिकाणी संधी हिंदीचा नियम जो आहे तो या ठिकाणी व्यंजन संधीचा नियम आपल्याला सांगतो. त्या नियमाप्रमाणे सगळ्यात शेवटचं दिक अधिक अंबर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 15. निराधार में कौन सी संधी प्रयुक्त है? आता या ठिकाणी जर बघितली तर विसर्ग संधी आहे ही. त्याचं उत्तर आता सांगतो मी. नि अधिक आधार, त्याची फोड करूया आपण. निराधार शब्दाची नि अधिक आधार, निराधार असं तयार होतं. आता हिंदीमध्ये नियम काय सांगतो? यदि विसर्ग से पहले अ आ से भिन्न कोई स्वर हो और बाद में कोई स्वर हो तो विसर्ग का र हो जाता है. म्हणजे या ठिकाणी जर बघितलं तर या ठिकाणी विसर्गाच्या अगोदर काय आहे बघा, अ आ से भिन्न म्हणजे अ किंवा आ यापैकी कोणताही दुसरा जर स्वर असला म्हणजे ई उ ए ऐ जर कोणता असला विसर्गाच्या अगोदर तर या ठिकाणी नी आहे. मग नी मध्ये ई स्वर आहे. मग याच्यानंतर पुढं जर कोणताही या ठिकाणी जर कोणताही स्वर येत असेल तर त्या ठिकाणी विसर्गाचं रूपांतर र मध्ये होतं. अशा प्रकारे निराधार हा शब्द तयार होतो. म्हणून पर्याय क्रमांक डी विसर्ग संधी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 16. मत्स्येंद्र शब्द का सही संधी विच्छेद क्या होगा? मत्स्येंद्र. आता पहिलाच पर्याय बघा, मत्स्य अधिक इंद्र म्हणजे अ आणि ई या ठिकाणी एकत्र येऊन त्यांच्यापासून ए यडक्याचा बनतो, म्हणजेच ए यडक्याचा स्वर तयार होतो. हे गुण स्वर संधीचा नियम आहे. म्हणून पर्याय क्रमांक ए मत्स्य अधिक इंद्र हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 17. सच्छास्त्र या का सही संधी विच्छेद क्या होगा? तर या शब्दाची सुद्धा आपल्याला योग्य फोड करायची आहे. तर सी पर्याय बघा, सत अधिक शास्त्र हे याची योग्य फोड होणार आहे. आता हिंदी नियम काय सांगतो? यदि त के बाद श हो तो त का च और श का छ हो जाता है. यह व्यंजन संधि का कठिन नियम माना जाता है. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक सी सत अधिक शास्त्र हा या ठिकाणी योग्य संधी विच्छेद आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 18. बहिष्कार का सही संधी विच्छेद चुनिये. मग या ठिकाणी 4 पर्याय. बहिष्कार तर या ठिकाणी हा सुद्धा विसर्ग संधीचाच प्रकार आहे. मग या ठिकाणी बही अधिक कार. आता हिंदी नियम काय सांगतो? यदि विसर्ग के ई स्वर हो यदि विसर्ग के पहिले. आता या ठिकाणी ई स्वर आले, ही मध्ये ई स्वर आहे पहिली वेलांटी म्हणजे ई ह्रस्व हो तो बाद में क वर्ण हो तो विसर्ग का श हो जाता है. म्हणजे विसर्गाच्या अगोदर जर ई हा वर्ण असेल किंवा ई हा स्वर असेल आणि त्याच्यानंतर म्हणजे विसर्गाच्या पुढे जर क वर्ण येत असेल तर त्याचं क्ष तयार होतं. म्हणून बहिष्कार शब्द तयार होतो. म्हणून पर्याय क्रमांक बी बही अधिक कार हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. 19वा प्रश्न बघा, उड्डयन का सही संधी विच्छेद क्या होगा? तर या ठिकाणी पर्याय क्रमांक सी बघा, उत्त अधिक डयन. उत्त अधिक डयन. हिंदी नियम काय सांगतो? व्यंजन संधि के नियम के अनुसार यदि त या द के बाद ड आए तो त या द का ड हो जाता है. म्हणून पर्याय क्रमांक सी उत्त डयन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. उत्त अधिक डयन. पुढचा प्रश्न क्रमांक 20. पवन शब्द का सही संधी विच्छेद क्या होगा? तर हे पण झालेलं आहे अगोदर. पो अधिक अन हे आयादी संधीचं उदाहरण आहे. म्हणजे या ठिकाणी हिंदीचा नियम काय सांगतो? आयादी स्वर संधि के अनुसार नियमानुसार ओ के बाद भिन्न स्वर आने पर ओ का अव हो जाता है. मग या ठिकाणी जर तुम्ही बघितलं ओ आणि अ आहे की नाही, ओच्या पुढे काय आलेलं आहे? अ स्वर आलेला आहे म्हणून त्याचा अव तयार झालेला आहे. म्हणजे ओ अधिक अ हा जर आला तर ओ आणि अ मिळून त्या ठिकाणी काय तयार होतो? अव तयार होतो. म्हणून या ठिकाणी पो अधिक अन म्हणजे पवन हा या ठिकाणी योग्य पर्याय आहे. पर्याय क्रमांक सी. त्यानंतर प्रश्न क्रमांक 21 कडे जाऊया. धनुष्टकार. धनुष्टंकार में कौन सी संधी है? तर या ठिकाणी याचा आपण फोड करून बघूया. धनुष्टकार धनु अधिक टंकार. धनु अधिक टंकार. पहिलाच पर्याय जर बघितला तुम्ही विसर्ग संधीचा हा प्रकार आहे. तर विसर्ग से पहले उ हो और बाद में ट हो तो विसर्ग का श हो जाता है. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक ए विसर्ग संधी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. 22वा प्रश्न बघा, विपज्जाल का सही संधी विच्छेद क्या होगा? विपज्जाल. तर विपज्जाल जे आहे तर याचं योग्य संधी विग्रह जर बघितला तर सगळ्यात शेवटचं बघा, विपत्त अधिक जाल. त आणि ज या ठिकाणी एकत्र आल्यानंतर त्या ठिकाणी पहिलं अक्षर सुद्धा काय बनतं? जज बनतं म्हणजे तचा ज तयार होतो. म्हणून हे व्यंजन संधीचं एक प्रामाणिक नियम आहे. म्हणून पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे.
त्याच्यानंतर प्रत्युपकार का सही संधी विच्छेद क्या होगा, या शब्दाची फोड करायची. प्रति अधिक उपकार, पहिली वेलांटी बघा, प्रति अधिक उपकार, ई आणि उ एकत्र येऊन यू बनतो. हे यन संधीचं नियम आहे. म्हणून पर्याय क्रमांक बी प्रति अधिक उपकार हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. 24वा प्रश्न, सन्मार्ग का सही संधी विच्छेद कौन सा है. सन्मार्ग, तर या ठिकाणी सगळ्यात शेवट बघा, सत अधिक मार्ग. हिंदी नियम काय सांगतो संधीचा, यदि किसी वर्ग के पहले वर्ण के बाद, म्हणजे त, पहिले वर्ण के म्हणजे त के बाद कोई अनुनासिक वर्ण, जसं या ठिकाणी म आलेला आहे, तो पहिला वर्ण अपने वर्ण के पाचवे वर्ण में बदल जाता है. म्हणून या ठिकाणी तच्या लाईनमध्ये जर बघितलं, तच्या वर्गामध्ये अनुनासिक न आहे, न नळाचा, म्हणून या ठिकाणी सन्मार्ग तयार होतो. म्हणून पर्याय क्रमांक डी सत अधिक मार्ग हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. निसंदेह में कौन सी संधी है, तर या ठिकाणी आपल्याला दिसतंय सगळ्यात म्हणजे वर शब्दामध्ये दिसतंय विसर्ग आहे, म्हणून ती विसर्ग संधी आहे. यावर काही जास्त भाष्य करायला नको. पर्याय क्रमांक डी विसर्ग संधी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. 26वा प्रश्न, महोदधी का सही संधी विच्छेद क्या होगा. आता महोदधी याचं जर योग्य विग्रह जर बघितला आपण, तर या ठिकाणी आ आणि उ एकत्र येऊन ओ बनतात. मग या ठिकाणी आ आणि उ कुठं आहे, तर बघा, महा अधिक उदधी, पर्याय क्रमांक सी महा अधिक उदधी. त्या ठिकाणी आ आणि उ एकत्र येऊन त्या ठिकाणी काय बनलेलं आहे, ओ बनलेला आहे. म्हणून या ठिकाणी जर बघितलं, उदधी का अर्थ समुद्र होत आहे, लक्षात ठेवायचं. उदधी म्हणजे काय, समुद्र. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी महा अधिक उदधी. 27वा प्रश्न, ऋग्वेद का सही संधी विच्छेद क्या होगा. तर ऋग्वेद म्हणजे काय, ऋक अधिक वेद आहे की नाही. तर या ठिकाणी क अधिक व एकत्र आल्यानंतर त्या ठिकाणी क आपल्या वर्गातल्या तिसऱ्या ग मध्ये बदलला जातो. म्हणजे या ठिकाणी क च्या पुढे जर व आला, क आणि व एकत्र येऊन त्या ठिकाणी काय होतं, क च्या ऐवजी काय होतं, ग येतं, तिसरं वर्ण येतो. म्हणून ऋग्वेद हा शब्द तयार होतो. म्हणजे ऋक अधिक वेद, पर्याय क्रमांक ए हे या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल. 28वा प्रश्न, पयोधी का सही संधी विच्छेद कौन सा है. पय अधिक धी, बघा पहिलंच विसर्ग संधी, पय अधिक धी पहिलाच पर्याय आहे, ते याचं या ठिकाणी योग्य उत्तर होणार आहे. 29वा प्रश्न बघा, गायक शब्द में कौन सी स्वर संधी है. आता यक आहे की नाही, तर या ठिकाणी जर बघितलं, ते आयादी संधीचं उदाहरण आहे. गई अधिक अक, बघा गायकचं काय आहे, त्याची विग्रह जर केला आपण, गायकचा गई अधिक यक, तर या ठिकाणी आई आणि अ एकत्र जर आला तर त्याच्यापासून काय बनतो, आय बनतो. काय बनतो, आय. म्हणून गायक शब्द तयार होतो. म्हणून हे आयादी संधीचं उदाहरण आहे, पर्याय क्रमांक डी. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक शेवटचा 30वा, तल्लीन शब्द का सही संधी विच्छेद क्या होगा. तर तत अधिक लीन है कि नहीं, तत अधिक लीन, त के बाद ल आ जाए तो त भी ल में बदल जाता है. आणि अशा प्रकारे या ठिकाणी तल्लीन शब्द तयार होतो. हे व्यंजन संधीचं उदाहरण आहे. पर्याय क्रमांक बी तत अधिक लीन हे या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल. अशा प्रकारे हिंदीचे स्वर जे काय आहे, स्वर आणि संधी या ठिकाणी विग्रह आपण बघितला आणि संधी प्रकार सुद्धा बघितलेले आहेत. यापूर्वी देखील आपण संधी घेतलं होतं. हा संधीवर आधारित हिंदीचा हा भाग क्रमांक 2 होता. आणखी एखादा भाग आपण यावर संधीवर घेणार आहोत. पुन्हा नंतर संधीवर आपण नक्कीच तासिका घेऊ. या ठिकाणी थांबतो. तासिका जर आवडली असेल तर या ठिकाणी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, जेणेकरून सगळ्या विषयाचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. थांबतो. पुन्हा भेटूया लवकरच. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.